तर काय विषय पब्लिक, तर आपण जाणार होतो आपल्या कॉलेजला. तरी आपल्या कॉलेजचा फॉर्म भरायचा होता म्हणून मॅडम मी निघालो होतो बुलेट घेऊन. तर मॅडी बघा किती नकर करतोय. तरी आपण फायनली बोरामणीच्या जवळपास गेलो होतो. तरी फायनली बोरामणीच्या हायवेनंतर आपण पुढे चाललो होतो. नंतर ना आपल्याला इतकं क्रॉस केल्यानंतर आपल्याला लागलं इथं पुढं टोल गेट. अंदूरच्या जवळपास आलो होतो आपण. त्या बोर्डावर तर एवढं काय काय लिहिलं ना, ते एक दिवशी मी थांबून वाचणार आहे नक्की. जरा टाईम नसल्यामुळं फास्ट गेलो आपण. आणि पुढे आपलं टोल गेटला तुम्हाला तर माहिती आहे आपण डायरेक्टमधनं गाडी घालतो, पण ह्यावेळेस त्या भावाने सगळं पॅक करून ठेवलं होतं. त्यामुळं आपण बाजूने गाडी घेतली ह्यावेळेस. आणि गाडी पण मोठी होती. या भावाला तर काही गाडी येते का नाही वाटत होती, पण तरी पण भाऊ चालत होता. आपण त्या भावाला ओव्हरटेक करून निघालो पुढं. नंतर ना आपण फायनली निघलो होतो अंदूरच्या जवळ. आलो बघा आपण अंदूरमध्ये आलो होतो. तरी भावांनो एन्जॉय मात्र फुल केला बरं का. आज आपण कुठं कुठं लांब लांब फिरायला पण गेलो होतो. असं कोण नाही सोबत, फक्त मॅडम मीच गेलो. तरी भावांनो हे बघा शाळा, या अंदूरची शाळा आहे आणि कॉलेज पण आहे प्लस. वाचन लिहिन विचार. तर फायनली आपण नळदुर्गच्या घाटावरती आलेलो आहे. हा नळदुर्गचा छोटासा घाट आहे आणि इथून पुढं आपलं कॉलेज आहे. घाट असेल 1-2 किलोमीटरचा आहे. हे फायनली आपण कॉलेजमध्ये आलेलो आहोत आणि कॉलेजमध्ये आपण एंट्री केली मस्तपैकी. कॉलेजचं टायमिंग संपल्यामुळे कॉलेजमध्ये एवढं काय पब्लिक नव्हते. तरी आपण फायनलमध्ये कॉलेजमधलं काम करून आपण फायनल निघालो कॉलेजला बाय बाय करून. तर आपण नंतर ना आलो आपण अजून नंतर रिटर्न अंदूरमध्ये. तिथून जायचं ठरलं होतं आपल्याला, अक्कलकोटला जायचं होतं. परत नंतर ना आपण अंदूरमध्ये आल्यानंतर पण अंदूरला बाय बाय करून पुढे निघालो. हा इटकळच्या मधून रस्ता निघतो आणि फायनली आपण अक्कलकोटमध्ये पण पोहोचलेलो आहोत. पाहुणे इथलं आपल्याला माहिती नव्हतं जास्त, म्हणून आपण फर्स्ट टाईम म्हणजे गेलो होतो पण लक्षात नव्हतं. मग अक्कलकोटमध्ये आल्यानंतर चौकशी केल्यानंतर मंदिराकडे पण गेलो आपण. मंदिराकडे जात असताना आपल्याला भरपूर काही अडथळे आले, म्हणजे रस्ता माहीत नव्हता ना. रस्ता सापडत असल्यामुळे आपल्याला अडथळे आले. ते आपण काय नाही पब्लिक म्हणून आपण पब्लिकला विचारत रस्ता ओळखून काढला. फायनली आपण मंदिरात गेलो, हार वगैरे घेतला होता, नारळ वगैरे. फायनली मंदिरमध्ये व्हिडिओ काढायचं, फोटो काढण्यास बंदी होती, त्यामुळे आपण तरी पण व्हिडिओ काढला. हा मंदिरमध्ये आलो आपण स्वामी समर्थांच्या. दर्शन वगैरे मस्त झालं होतं भावांनो. मॅडी आणि मी दर्शन वगैरे केलो. नंतर ना आपण नारळ फोडण्यासाठी बाहेर यावं लागतं म्हणून पहिल्यांदा आपण नारळ फोडून घेतला. मॅडीचा नारळ लवकर फोडून देतच नव्हते. मग फायनली आपल्याला फोटो काढायला जायचा होता. मग आपण महाराजांच्या मूर्तीपाशी आलो स्वामींच्या. इथे फोटो वगैरे काढले. लोकेशन बघा कसलं भारी वाटतं व्ह्यू इथला. छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे इथं. आणि प्लस मॅडीने मी फोटो काढल्यानंतर इथून निघालो आपण घराच्या मार्गाने. फायनली आपण जाताना दुसऱ्या इटकळमधून आलो होतो. आता जाताना आपल्याला जायचं सोलापूर हायवेवरून, म्हणून आपण सोलापूर हायवेवरून निघालो. फायनली आपण आपल्या गावच्या वड्यापर्यंत आलो. आणि मग काय वाटतंय पब्लिक, कसे येतात आपला ब्लॉग. खूप दिवस आपला ब्लॉग नव्हता, त्यामुळे भावांनो सॉरी. आता इथून पुढे कंटिन्यू ब्लॉग येत राहतील आपले. फायनली आपण गावच्या जवळ आलेलो आहोत. आणि फायनली हे बघा आपलं गाव पण आलेलं आहे. हे आपलं घर आहे बाजूला दिसतंय ते. तर धन्यवाद भावांनो. परत नारळ मॅडी म्हणतो हे हा माझा तर तुझा. फायनली कुठला तरी देऊन घेतला. आणि मग भावांनो आपला गॉगल घेतला होता मॅडीने. म्हणजे मॅडी म्हणजे आपलाच आहे ना, विषयच नाही, टॉपचा विषय.